नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं स्वागत करते। आता खूप थंडीचे दिवस सुरू आहेत बरं का। थंडी पण खूप वाजते आणि संक्रांत पण जवळ आलेली आहे। तर आपण त्यासाठी मस्त असे थंडीमध्ये कॅल्शियम वाढवणारे लाडू बनविणार आहेत। तीळ आणि गुळाचे बनवायला काही लय वेळ लागत नाही आणि सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीने बनविणार आहेत। तर चला आपण सुरुवात करू। एक वाटी तिळाची घेतली, एक छोटी वाटी शेंगदाण्याची घेतली, एक मोठी वाटी फुलगुळाची घेतली। तीळ आणि गुळ सम प्रमाणात घ्यायचं आहे। आपल्याला थोडंसं पाणी पण लागणार आहे आणि गावरान तूप पण घेतलं आहे आपण। तीळ सगळ्यात महत्त्वाचे आहे बरं का आपल्या शरीरासाठी। खूप गुणधर्म आहे त्याच्यामध्ये। तीळ आणि गुळ खाल्लेच पाहिजे, शेंगदाणे पण त्याच्यासोबत खायचे। रोज एक चमचाभर तीळ खात जा, कॅल्शियम भरपूर वाढतं। आणि गुळ हा आपला अन्न पचन करीत असतो, त्याच्यामुळं गुळाचा खडा रोज आपण जेवण केल्याच्या नंतर एक छोटासा खडा खात जा। तर चला आपण लाडूला सुरुवात करू। सगळ्यात अगोदर आपण चूल पेटून घेऊ। आपल्या लहान लहान लेकरांना असे तिळगुळाचे लाडू खूप आवडतात बरं का। दुकानातून आणण्यापेक्षा आपण असे घरच्या घरी बनवत जा आणि म्हाताऱ्या माणसांना घरामधल्या नक्की देत जा, त्यांना खूप आवश्यकता आहे तिळगुळाच्या लाडूची। रोज सकाळी एक उठल्याच्या नंतर खाल्ला पाहिजे लाडू। कढई गरम झाली, शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे खरपूस भाजले तर कढई गरम झाली, तीळ पण भाजून घेऊ। तिळाचा चांगला तडतड आवाज आला पाहिजे, तेव्हा लाडू खायला खूप छान लागते। तर तीळ चांगले भाजले तर कढई गरमच आहे, आपण एक चमचाभर तूप टाकून घेऊ। एक वाटी गूळ, थोडंसं पाणी टाकायचं आहे। चांगला पाक करून घ्यायचा याचा। शेंगदाण्याचं सालपट काढून घ्यायचं आहे। गूळ सगळा वितळून घ्यायचा आहे आणि थोडीशी अशी उकळी पण फुटून द्यायची बरं का गुळाला। चांगला पाक झाला पाहिजे। थोडासा पाण्यात गूळ टाकून बघू। आपला पाक तयार झालाय। कढई खाली घेऊ, तीळ टाकून घेऊ त्याच्यामध्ये, शेंगदाणे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आपल्याला हे लाडू गरम असतानाच बांधावं लागत इथं। याची चक्की पण खूप छान लागते बरं का। आपण आता लाडू बांधून घेऊ छोटे छोटे। वा 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 मंडळी, या लाडू खाण्यासाठी किती छान आणि सुंदर लाडू बनवलेले आहेत भाग्यश्रीने। तिळगुळ खा आणि गोड गोड बोला। अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू बनवू। आपले सगळे लाडू तयार झालेत आणि राम किती वेळ झाला येऊन बसला, थोडे कोमटच होते। आता मी त्याला एक लाडू देते, धर बाळा। छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत। दुकानातले आणून खाण्यापेक्षा असे घरच्या घरी बनवा आणि खा। तर तुम्हाला हे तिळगुळाचे लाडू नक्की आवडले असतील। मला जर हे लाडू आवडले असतील ना, तर व्हिडिओला आपल्या नक्की एक लाईक करा बरं का। छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत। मी एक फोडून दाखवते। मस्त असे झालेले आहेत लाडू। थंड झाले तर रामला काय दम नाही का ना, आता मी त्याला लाडू देते खायला। धर बाळा। मी आणि रामने 2-3 खाल्ले भाग्यश्री। गरम होते तरी खायचा। कसे झाले राम? छान। हा, कसे झाले राम? कसा झाला लाडू? कसा झाला? छान झाला का? तिकडे काकाला दाखव। कसा झाला? छान झाला। खा मग। हा खा। तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवा। आता संक्रांत पण जवळ आलेली आहे आणि असे पण रोज खात जा, थंडीमध्ये खूप शरीरासाठी चांगले आहेत। तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने लाडू बनवा, सगळेजण खा। आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा
आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.